नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकरच्या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आजचा विषय म्हणजे काय, महाराष्ट्र राज्यातील स्टेट बोर्डचा निकाल या ठिकाणी जाहीर झालेला आहे। सीबीएसई बोर्डचा या ठिकाणी निकाल झाला आहे आणि आयसीआयसी बोर्डचा सुद्धा निकाल 12वीचा या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे। हे सर्व रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ग्रुपिंग संदर्भात खूप शंका या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत। जे विद्यार्थी नीटची एक्झाम देणार आहेत किंवा जे विद्यार्थी जोसा काउन्सिलिंग या ठिकाणी करणार आहेत किंवा जे विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामधील जी काही इंजिनिअरिंगची काउन्सिलिंग करणार आहेत, या सर्व विद्यार्थ्यांना ग्रुपिंग संदर्भातील काही गोष्टी या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे। तुमच्या कॅटेगरीसाठी पीसीबीला किंवा तुमच्या कॅटेगरीसाठी पीसीएमला किती मार्क्स तुम्हाला या ठिकाणी पाडावे लागतील, जेणेकरून तुम्ही इलिजिबल व्हाल आणि तुमची नंतरचा जो काही प्रवास आहे, एमबीबीएस बनण्याचा असू द्या किंवा इंजिनियर बनण्याचा प्रवास असू द्या, तो प्रवास तुमचा या ठिकाणी न अडखळत होणार आहे। या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत। चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड आणि जेवढी काही जेन्युइन माहिती आहे ती सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। सुरुवातीला आपण नीट संदर्भात पीसीबी ग्रुपिंग संदर्भात या ठिकाणी चर्चा करणार आहोत। पीसीबी ग्रुपिंग मध्ये जो काही ग्रुप ए असतो, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, 3 टाईपची काउन्सिलिंग महाराष्ट्र राज्यामध्ये केली जाते। ग्रुप ए मध्ये एमबीबीएस, बीडीएस, ग्रुप बी मध्ये बीएमएस, बीएचएमएस, बीएसएमएस आणि ग्रुप सी मध्ये असतो तो म्हणजे बीपीटी, बीएनवायएस आणि जे काही अजून अलाइड प्रोग्राम्स आहेत ते सर्व प्रोग्राम ग्रुप सी मध्ये येतात। त्यामध्ये जी काही आता लेटेस्ट अपडेटेड ग्रुपिंगचा क्रायटेरिया आहे त्यानुसार ग्रुप ए साठी फक्त ग्रुपिंगचा क्रायटेरिया आता या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस आणि बीडीएस ला ऍडमिशन घ्यायचं असेल आणि जे विद्यार्थी ओपन आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असतील अशा विद्यार्थ्यांना 50% पीसीबी मध्ये मार्क्स लागतात। 50% म्हणजे 150 मार्क्स त्यांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी मध्ये 300 पैकी येणं गरजेचं असतं। जे विद्यार्थी ज्यांना ग्रुप ए मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल एमबीबीएस, बीडीएस ला, जे रिझर्व्ह कॅटेगरीतील विद्यार्थी असतील, एससी, एसटी, ओबीसीची, त्या विद्यार्थ्यांना 40% मार्क्स हे पीसीबी मध्ये असले पाहिजे। म्हणजे 120 मार्क्स फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी मध्ये त्यांना असणं गरजेचं आहे। तरच ते विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा देशामध्ये जे काही एमबीबीएस, बीडीएस चे जे काही ग्रुप ए चे प्रोग्राम्स आहेत त्याच्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकतात। दुसरा जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे एमबीबीएस, बीडीएस नंतर विद्यार्थ्यांचा कल असतो तो म्हणजे बीएमएस, बीएचएमएस किंवा बीएसएमएस मध्ये। या ठिकाणी नवीन अपडेटेड ग्रुपिंग क्रायटेरियामध्ये विद्यार्थ्यांनी फक्त 12वी पास असणं गरजेचं आहे। मार्काचं काही अट नाहीये। म्हणजे विद्यार्थ्यांना अगदी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी मध्ये 35 जरी मार्क्स पडले तरी ते विद्यार्थी इलिजिबल आहेत फॉर दी ग्रुप बी काउन्सिलिंग, ग्रुप सी काउन्सिलिंग। त्याच्यामध्ये एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस आणि बीएनवायएस, फिजिओथेरपी, पॅरामेडिकल हे जे काही प्रोग्राम्स येतात त्याच्यामध्ये फक्त विद्यार्थी हा 12वी पास असणं गरजेचं आहे पीसीबी मधून। आता तिसरा महत्वाचा म्हणजे काय, एम्स साठी ही काउन्सिलिंग साठी जे काही ग्रुपिंग क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया थोडा वेगळा आहे। एम्स साठी विद्यार्थ्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश या 4 विषयाला मिळून त्याची ऍग्रीगेट ही 60% असणं गरजेचं आहे। 60% असली तर ओपन आणि ईडब्ल्यूएस चा विद्यार्थी इलिजिबल होतो। त्याच्यामध्ये मिनिमम त्याला 240 मार्क्स लागतात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश मध्ये। आणि जे काही अदर विद्यार्थी आहेत, अदर विद्यार्थीमध्ये एससी, एसटी याच्यासाठी 50% अट आहे। 50% म्हणजे मिनिमम 200 मार्क्स तुम्हाला पाडणे या ठिकाणी गरजेचं आहे। एम्स साठी ओबीसीच्या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना सुद्धा 60% मार्क पाडावे लागतात। म्हणजे 240 मार्क्स फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी मध्ये पाडावे लागतात। तरच ते विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा देशामध्ये जेवढे काही एम्स आहेत त्या सर्व एम्स मध्ये ते विद्यार्थी इलिजिबल राहतील। आता दुसरा मुद्दा, आपण जे काही माझे ए ग्रुपचे विद्यार्थी आहेत ज्यांना आता जोसा काउन्सिलिंग करायचे असेल, जोसा काउन्सिलिंगला आपण काय म्हणतो, जॉईंट सीट अलोकेशन अथॉरिटी। याच्यामधून विद्यार्थ्यांना आयआयटीज, एनआयटीज, ट्रिपल आयआयटीज मध्ये बीटेक साठी, बीटेक कॉम्प्युटर असेल किंवा बीटेक इतर प्रोग्राम असतील याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेता येतं। त्याच्यासाठी जी काही 12वीची इलिजिबिलिटी आहे ती म्हणजे त्याची 12वी सायन्स मधून असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्याचा पीसीएम ग्रुप असणं गरजेचं आहे। आणि पीसीएम ग्रुप असून विद्यार्थी जो ओपन, ओबीसी, एनसेल आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा विद्यार्थी आहे त्याची 12वीची पूर्ण ऍग्रीगेट 75% असणं गरजेचं आहे।
तर तो विद्यार्थी जोसा काउन्सिलिंगसाठी इलिजिबल आहे. आणि SC ST किंवा PWD जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 65% ऍग्रिगेट जे असणं गरजेचं आहे. म्हणजे 65% मार्क्स असतील तर SC ST PWD चा कॅटेगरीचा विद्यार्थी इलिजिबल आहे. आणि ओपन OBC NCL आणि EWS चा विद्यार्थी ज्याचे 75% ऍग्रिगेट आहेत ते विद्यार्थी हे महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा देशामध्ये जेवढ्या काही IITs NITs IIITs आहेत त्याच्यासाठी ऍडमिशन घेण्यासाठी इलिजिबल आहेत. महाराष्ट्र राज्याचा जो काही सीईटी सेलचा नियम आहे तो सीईटी सेलचा जो नियम आहे इंजिनिअरिंग ऍडमिशनसाठी 150 मार्क्स हे ओपन EWS साठी लागतात. आणि अदर कास्टचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 40%ची अट या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स मध्ये 120 मार्क्स जरी असतील तर महाराष्ट्र राज्यामध्ये ते विद्यार्थी इंजिनिअरिंग ऍडमिशनसाठी इलिजिबल आहेत. जोशासाठी वेगळी प्रोसेस असते, महाराष्ट्र स्टेटसाठी वेगळी प्रोसेस असते आणि नीट साठी सुद्धा खूप वेगळी प्रोसेस असते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करावा जेणेकरून त्यांचे जे काही डाऊट्स असतील ग्रुपिंग संदर्भातील ते सर्व डाऊट्स या ठिकाणी क्लिअर होऊन जातील. आशा करतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला आहे. ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे जोशा काउन्सिलिंग करायचे असेल किंवा नीट काउन्सिलिंग करायचे असेल अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या फ्री काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करू शकता जेणेकरून तुमचा डॉक्टर बनण्याचा प्रवास या ठिकाणी किंवा इंजिनियर बनण्याचा प्रवास या ठिकाणी सुखकर होऊन जाईल. आशा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.